बोलती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती करोणी सगुण रूपे केली बाळ किल्ला बोलविला रेडा निगमवाची निळा शरणांगत मनवी आपुली संती निरविले देऊनी हाती संत महिमा वर्णोती निर्जय चालविली भिंती ऐसा संतांचा महिमा आघार. संत महिमा त्या ठिकाणी आघार आहे महाराज. ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, माऊलीने स्त्रीचा पुरुष केला, ज्ञानेश्वर महाराजांनी मेव माणूस चित्त उठविलं, वेळ काळा ते गाशील गा. नेवाशाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आले. अहो मेल्याने सच्चिदानंद बाबा उठून बसवले आणि त्या सच्चिदानंद बाबांच्या हातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. बाबा राहिलेलं उर्वरित आयुष्य तुम्हाला देवाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. दिलेलं आयुष्य त्या ठिकाणी देवाला माणसाने समर्पित केलं पाहिजे. कारण हे बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मूर्तीचे हरी वाचून आलो येथे वरी उरले ते हरी तुम्हा समर्पण देह समर्पिते देवा होईल आगवा आनंद. माणसाला आयुष्य मिळाल्यानंतर कधी कधी जे चांगलं आयुष्य ते राहतं, नंतर एखादा स्फोट होतो, माणूस आजारी पडतो म्हणून त्याच्यातून परमात्मा आपल्याला सावरतात आणि दिलेलं आयुष्य असतं ते देवाने दिलेलं असतं. त्या आयुष्यामध्ये माणसाने देवदेवच करायला पाहिजे. आणि मग काय देह समर्पिजे देवा भार काहीच न द्यावा होईल आगवा. आणि दिलेल्या आयुष्यामध्ये जर आपण भार न घेता देवाला समर्पित केलं तर आनंद होईल, आणि नाही समर्पित केलं तर दुःख होईल. म्हणून बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मूर्तीच्या हारी वाचोनी आलो येतोवरी उरले ते हरी तुम्हा समोर. कोरोनामध्येच गेलो असतो तर काय केलं असतं. बरेच लोक गेले ना कोरोनामध्ये, आणि कोरोनामध्ये दाखवलं ना कोण कोणाचं आहे म्हणून. जर त्याला कोरोना निसता झाला म्हणलं ऍडमिट केलं तरी पण घरचे माणसं डबा घेऊन पण जात नव्हते. तिकडे डॉक्टर कडे द्यायचे, द्या नाही तर तिकडं काही करा. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहायचं, ते झुरूनच मरायचं. कोणीच भेटायला याय ना मला. आता मला एकट्यालाच ये निवांत टाकलं. त्याला कोरोना होत नव्हता, पण असं विचार करूनच बरेच माणसं गेली. एवढा त्याला जीव लावला, एवढं हे केलं, पोरं लहानाचे मोठे केले, पण माझ्याकडे बघायला जरी आले तर काचाच्या पलीकडूनच बघायला लागले. जास्त वेळ थांबा येतो बाबा म्हणायला पळायला लागले. देवाने हे रूप दाखवून दिलेले आपल्याला. आणि पुन्हा राहिलेलं आयुष्य त्या ठिकाणी असणार हे भजना कीर्तना करता त्या ठिकाणी दिलेलं आहे. परमात्मा आपल्याला दाखवतो, पण आपल्याला ती माया कळाली पाहिजे. वेळोवेळी दाखवतो ना आपल्याला, पण जीव लई लाचार लंपट आहे. जाऊ द्या, होतच असतं, करायचं असतं, बोलतच असतं, करायचं असतं. आपली पोरं आपल्याला नाही मारायचं, कोणाला मारायचं. पोरं मारायसाठी नसते तर कशाला असते. आपली बायको आपल्याला शिव्या द्यायची, कोणाला नाही.
ज्ञानोबा म्हणले हा जीव त्या ठिकाणी लंपट आणि त्या ठिकाणी कोटगा झालेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद बाबांना जिवंत केल्यानंतर बाबा म्हटले माऊली तुमच्या बरोबरच. माऊलीने त्या प्रेताला त्या निर्जीवाला एवढा अधिकार दिला. सच्चिदानंद बाबा हलरे लेखको झाला. एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महान असणारा अधिकारी ग्रंथाचा लेखक कोण आहे हो? अहो गेलेलो प्रेत त्या ठिकाणी लेखक आहे. रामायणाचा लेखक कोण आहे? वाटपाडा कोळीपू. एक कोळी, एक डाकू, एक हत्यारी. काय इतिहास आहे तुम्ही लक्षात घ्या. एक अनेक हत्या करणारा महापापी वाल्या तो रामायणाचा लेखक आहे. त्यांनी कधी रामायण लिहिलं? केले रामायण रामाआधी. या घटना काय निश्चित वाचायच्या आहेत का? ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या गाण्याचा लेखक कोण आहे? गंगाजी मवाळ. कोण आहे ते? विषाशक्त लंपटे. म्हैस पाहायला गेला होता, महाराजाला गटू लागला. म्हैस पाहिली का? नाही म्हणल्यावर गटायला लागला. आणि तुम्ही डोंगरावर काय करता? महाराज म्हणले भजन करतो का तुम्ही म्हैस सांभाळतो? माझ्या म्हशी लोकांना देऊन टाकल्यात. मग संसाराचं वाटोळ केलं. मी डोंगरावर आलो तर इथं तू ही म्हैस विचारायला आला मला. पुन्हा महाराजाला म्हणू लागला म्हैस पाहत नाही तर तुमचा काय उपयोग आहे? म्हणजे बरं जमलं काय आता? महाराज म्हणजे सगळ्या संसारावर मी पाणी सोडलंय. ह्या भेन मी इकडे येऊन बसतो तर तिथं तू आलास आणि मग तू गटायला लागला. महाराज म्हणले भजन विक्षेप करू नको. म्हणले म्हैस पाहिजे म्हैस. इथं डोंगरावर हिरवा चारा आहे. हिरवा चारा कुठे राहिला नाही. हिरवा चारा देपणी भांबवे पशु. हिरव्या चाऱ्याला पाहिल्यानंतरच त्या ठिकाणी तिकडे ते जनावर जात असतात. इकडच म्हैस आली. म्हैस द्या. महाराज म्हणले योग्य रे खटळच आहे. अरे म्हणले म्हैस पाया करशी सायास. म्हशी पायासाठी एवढा सायास करतो. देव पाहायला केला तर देव आहे. देवाचं काय गरज आहे? म्हैस जाय म्हणले. म्हैस घरात कोट्यात बांधली तो जाय. तिथूनच आलो म्हणला. गंगाजी मावळचं गाव भंडारा गाव त्याच्या पायथ्याला आहे. कोट्यातूनच आलो. अरे जाय कोट्यात ये. म्हैस पाहाय आणि बोध घे आणि देवाच्या मागं लाग. म्हशीसाठी आयुष्य दिलं नाही. आणि म्हणला नसल्या जाऊन तर बघ. येऊन पाहतो तर ती म्हैस कोट्यात बांधलेली वळणायला लागली त्याच्याकडे पाहून. त्याच्याकडे पाहून वळणायला किंवा बायकोला म्हणला म्हैस तो बांधली का? नाही. पोरात तो बांधली कोणी काय माहित नाही. म्हणे कोणीच नाही बांधली. मग कशी? मग चमत्कार झाला. तो खूप बरायचा चमत्कार. त्यांच्या शब्दात ताकद म्हैस तयार केली पाहिजे. परतच गेला पाय धरले. ओळखलं नाही महाराज तुम्हाला. मी तुम्हाला बोललो दटवलं त्या ठिकाणी मला माफ करा क्षमा करा. संत दयाग्र असतात त्या ठिकाणी. हात ठेवला आणि सांगितलं. त्याची सगळी विषयशक्ती घातली आणि त्याला बोध झाला. महाराज तुमच्या बरोबरच राहायचे. महाराज म्हणले राहिलं. महाराज अभंग म्हणायचे. आणि तो गंगाजी मवाळ त्या तिळसाच्या पानावरती त्या टायमाला तिळसाचं पान ते मोठा त्याच्यावरती ते अभंग लिहून घ्यायचे. म्हणून तुकोबारायांच्या लेखन त्या ठिकाणी तो गंगाजी मवाळ त्या ठिकाणी झालेला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबाकडून लिहून घेतली. अमृत अनुभव लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी. संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझी. विशिष्ट गीतेची टीका ग्रंथ शेचिला नेटका. भावार्थ काढला श्लोका करोनिया. जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफळ केला. पद पदांतर काढिला तेने आत्माराम संतोषी. महाराज पदाची कोर्ण संगीत अशा पद्धतीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. गीतेचं कोर त्या ठिकाणी पद त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये अवतीर्ण त्या ठिकाणी केलेला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण होता क्षणी चातुर्मास संपला आणि ही दिंडी ज्ञानोबारायांची दादा चला पुढे जायचं आपल्याला. आणि पुढेही बहुत करणे आहे. आणखीन आपल्याला भरपूर त्या ठिकाणी करायचंय आणि लवकर जायचंय दादा मला. चला पुढे. आणि म्हणून त्या ठिकाणी नेवाच्या गावाचा निरोप घेऊन तिथले त्या ठिकाणी असणारे सगळे लोक माऊलींच्या पाठीमाग लागतात. माऊली पावन करा. अरे तुमच्या सगळ्यांचा उद्धार होईल. नेवाच्या सारख्या असणाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही भूमीमध्ये राहता. ही भूमी त्या ठिकाणी मोहिनी राजाने पदस्पर्शाने पावन झालेली गंगा तापी नदी त्या ठिकाणी प्रवरा या ठिकाणी आलेली आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती भूमी किती प्रगत त्या ठिकाणी भाग्यवान असेल. ज्ञानोबारायांचा जन्म झाला ते आपेगाव भाग्यवान. ज्ञानोबारायांची समाधी आळंदी भाग्यवान. आणि जिचा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला ते नेवासा भाग्यवान. नेवासा म्हणजे तिथं त्या ठिकाणी असणार धनाचा साठा आहे.
म्हणजे धन म्हणजे ज्ञानेश्वरी सारखं धन जिथं साचलेलं आहे त्याचं नाव नेवासा. ज्ञानोबराय पुढे गेले, ब्राह्मणी नावाचं गाव लागलं. तिथं काही लोक ज्ञानी होते, माऊलींचा जय जयकार केला त्यांनी, माऊलींची शरणागती केली. माऊलींना तिथं त्या ठिकाणी काही ज्ञानेकरता अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला ब्राह्मणी या गावाला. ज्ञानेश्वर महाराज पुढे गेल्यानंतर कुलतांबे नावाचं त्या ठिकाणी गाव लावलं. तिथं चांगदेव योगी चांगदेव 14 वर्षे त्या ठिकाणी आणि 1400 वर्षे त्या ठिकाणी ते जगलेले होते. 14 वेळेस काळाला पाठीमागे लावलेले होते. महान पुरुष असणारे योगी चांगदेव महाराज समाधी लावून बसले होते. ही भावंड तिथून जात असताना विचारलं कोण आहे म्हटले, आणि त्यांच्या पुढे प्रेत पडलेले होते. हे चांगदेव महाराज खूप मोठे योगी होते. त्यांना मुंगीच्या मनातलं ओळखता येत होतं, मुंगी वाहता येत होतं, पाण्यावर तरंगता येत होतं, आकाशामधून त्या ठिकाणी चालता येत होतं, गुप्त होत होतं आणि प्रगटही होत होतं. त्यांना आरिमा गरिमा गरिमा सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. आणि ते समाधी लावायचे 6 महिने, आणि समाधी उघडल्यानंतर त्यांची ज्या प्रेतावर दृष्टी पडत ते प्रेत जिवंत व्हायचं. म्हणून लोक मेलेले लोक तिथं आणून टाकायचे. ही ज्ञान चांगदेव महाराज समाधी उघडल्यानंतर आपल्या प्रेतावर जर त्यांची दृष्टी पडली तर आपला माणूस उठत. म्हणून तिथं अनेक असे शतोषा माणसं त्या ठिकाणी असणारी समोर आणून टाकले होते. कोणी कोणी तर त्या ठिकाणी आपलं मांजर मेली तरी आणून टाकायचं, म्हणजे आपली बांडी मांजर लई चांगली झाली. काय लोकांना मला संसारातलं काही अप्रूकच असतं ना सगळं. एक जणांनी कुत्री आणून टाकली, बांडी कुत्री चांगली होती, कुत्री आणून टाकली अण्णा, म्हणजे ही कुत्री लई चांगली. आणि ती म्हणजे जाऊ द्या, चांगली महाराज समाधी संपली, कदाचित आपल्या कुत्रीवर दृष्टी पडली तर कुत्री जिवंत होईल, आणून टाकली. आणि या साधू संत मंडळीचा ज्ञानोबराय तो कोबराय तिथून चालले त्या ठिकाणी. आणि जात असताना मुक्ताबाईने विचारलं, म्हणजे ज्ञानदाना हे काय आहे? म्हणजे चांगदेव महाराज येतो मुक्ता, हे 1400 वर्ष जगले 14 आणि समाधी लावलेली. त्यांच्या दृष्टीत एवढी ताकद आहे. प्रेताकडे पाहिल्यानंतर ज्या प्रेताकडे पाहिलं ते प्रेत उठत. म्हणजे 6 महिन्यांनी एखादं प्रेत उठतंय का? बरं म्हटले, कशाला या प्रेताला एवढ्या वेळेस तो चांगदेव ताण देतो? आणि म्हणून सगळे नाही उठत, नाही म्हणजे एखादं उठतंय. मुक्ताबाईंना तिथं ती कुत्री पडलेली होती, काही राहिलं सडून गेली होती, हाड राहिलं होतं कुत्रीचं. मुक्ताबाईंना त्या कुत्रीच्या पायासारखं ते असणार हाड घेतलं आणि सगळ्या प्रेतावर असं वळून फेकलं आणि सांगितलं, हे उठा, जा आपापल्या घरी. महाराज झोपेतून उठल्यासारखं तटातटा उठले. श्री संत मुक्ताबाई महाराज की जय. गजेर केला आणि ते प्रेत आपापल्या घरी निघून गेले. लोकांना आश्चर्य वाटलं. कसं काय? चांगदेव महाराजांच्या काही दिवसांनी लगेच समाधी उत्थान झाली. एकही प्रेत नाही. आजूबाजूला पाहिलं, असं कसं मेले नाहीत का? म्हणजे लोक शिष्याला विचारलं, अहो म्हणजे लय मेले होते, कोरोना सारखाच भयानक रोग आला होता, भलतं इथं सगळं पटांगणात प्रेतच झाले होते. मग अहो म्हणजे छोटीशी मुक्ता आली, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा सोपांगाकाल, त्या मुक्ताबाईनं इथंच पाळलेलं कुत्रीचा हाड घेऊन सगळे टाकून ते माणसं जिवंत केले, ते निघून गेले. आपोआप चांगदेव महाराजांना तर एकदम धक्काच बसला. आणि म्हणजे ती कशी होती मुक्ता? म्हणजे काय नाही, 14 वर्षाची मुलगी आहे म्हटली ती, आगवानी पायाने चालली होती. ते नाही का ते मुलं अशा पद्धतीनं. चांगदेव महाराजाचा त्यांना त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसला. कोण असतील, काय असतील, कसं असतील, अशा पद्धतीनं असणारं त्यांना नुसता सारखा त्यांचा काय लागलेला आहे, ध्यास लागलेला आहे. त्या मुलांच्या भेटीला आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराज हे सगळं पुढे निघून गेले होते. कोणता बघा लागलं तसंच पुढे तिकडे आळे फाटाला गेले. आळे फाट्या मार्गे त्या ठिकाणी असणारं चाकणवरून आता आळंदीला येणार. आणि जो संघ घेतलेला रेडा बरोबरच होता. 4 महिने नेवाच्याला राहिला. पुढं पुढं तो रेड्याचं वय झालं होतं. त्या रेड्याला चालायला जरा त्रास होऊ लागला. आणि जो तो ऋग्वेद बोलू लागला तर सारखा बोलूच लागला. सारखा तो ऋग्वेद म्हणत होता. आळे फाट्याला ब्राह्मणांची वस्ती होती. म्हणजे माऊली असे जर रेडे ऋग्वेद बोलले तर आमच्या ब्राह्मणाला कोणी किंमत देणार नाही. आणि मग तुम्ही रेडे ऋग्वेद बोलायला लागले तर आमची किंमत जाईल. तेवढा रेडा ऋग्वेद बोलायचा बंद करा. माऊली म्हणजे जाऊ द्या, तुमच्या पोटावर पाय कशाला द्यायचा बघा. आणि म्हणून त्या ब्रह्मवृंदाचं माऊलीनं ऐकलं आणि त्याचं वय पण झालं. रेड्याला सांगितलं, बाबा आता बंद कर ना, कौरव बोलतो तो ऋग्वेद सारखा. रेड्याने जेव्हा ऋग्वेद बंद केला ना, तेव्हा रेडा म्हणला, आता माऊली मला बी शांत करा तुम्ही, मला पण शांत करा. जसं माझं मुख तुम्ही शांत केले ना, तसं मला शांत करा.
मला तुमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या तुमच्या हाताने मला समाधी. ज्ञानोबरायाने रेड्याला शांत केलं. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर एकदम रेडा शांत झाला. रेड्याने इहलोकातली यात्रा संपून टाकली. रेडा कृतकृत्य त्या ज्ञानोबरायाने स्वतःच्या हाताने रेड्याला समाधी दिलेली आहे. आणि जिथं समाधी दिली ते आळे थाटा आहे. तिथं रेडेश्वराचं मंदिर केलं. जसं ज्ञानोबरायांची समाधी 3.5 त्या ठिकाणी पायऱ्यांची, तशीच रेड्यांची समाधी 3.5 पायऱ्यांची ठिकाणी. माऊली म्हणले मी पण समाधी घेणार आहे, पहिली तुला समाधी, नंतर माझी समाधी होईल. आणि म्हणून पहिलं रेडा महाराज शिष्याची समाधी केली. समाधी वगैरे त्या ठिकाणी देऊन ज्ञानेश्वर महाराज त्या मार्गे तसंच पुढे चाकणला येतात. रेड्याचा मालक पण माऊलींच्या बरोबर आला होता. आणि तो रेड्याचा मालक पण म्हणला माऊली रेडा गेला, माझं वय झालेलं आहे, तुम्ही पण जाणार आहे तर त्या ठिकाणी असणार मला पण शांत करा. चाकणवरून त्या ठिकाणी येता येता चाकणेश्वर त्या ठिकाणी चाकणेश्वर मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या पुढे त्या ठिकाणी आल्यानंतर महिपतीराव त्यांचं नाव आहे. त्या महिपतीरावला पण तिथं काय केलेली समाधी दिलेली. म्हणून रेडा समाधी तिथं यात्रा भरते बरं का, खूप मोठी यात्रा असते आलेला, तुम्हाला माहिती सगळं. आणि म्हणून चाकणला तिथं आल्यानंतर त्यांनाही त्या ठिकाणी असणारं समाधीस्थ केलं, त्यांनाही शांत केलं. या मार्गाने ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आळंदीला आले. या भावंडाचा सगळीकडे जय जयकार त्या ठिकाणी झालेला होता. आणि तरी पण काही ब्राह्मणांचं मनामध्ये थोडासा असणारी थोडीशी खसखस राहिलीच होती. हे मुलं तर परम पाहून झाले, तरी पण काही ना काही आहेच. आणि म्हणून तिथं हिशोबा खेचर नावाचा होता. एकदा ज्ञानोबरायांना मांडे खाण्याची इच्छा झाली. आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी मुक्ताबाई खापर आणण्याकरता जातात. तर हिशोबा खेचर खापर मिळू देत नाही मिळू दिलं. माऊली म्हणले काही हरकत नाही मुक्ता, मी योगी आहे, योग्यांना त्या ठिकाणी सगळं करता येतं. जठराग्नी मी प्रदीप्त करतो. ज्ञानोबरायाने आपल्या पोटातला जठराग्नी प्रदीप्त केला, पाठ लाल झाली, त्या पाठीवरती मांडे भाजवले मुक्ताबाईने. आणि त्या मांड्यांचा सुगंध एवढा सुटला, सगळ्या आळंदी परिसरात मांड्यांचा सुगंध सुटला. ज्या हिशोबा खेचरनी खापर मिळू दिलं नव्हतं, तो त्या सुगंधाने आला. पुरून दरवळत आहे. सिद्ध बेटात येऊन पाहिलं तर हे मांडे चाललेले आहेत. त्याला खायची एवढी इच्छा झाली, पळतच गेला. माऊली वगैरे बसलेले होते. माऊलींच्या ताटातला मांडा उचलला आणि पळताच तोंडात घातला. घातल्याबरोबर मुक्ता म्हणले ए खेचरा म्हणजे भूता. खेचरा म्हणजे काय? भूता. खाली बसून खाय. असा पळता काय खातो? खाली बसून खाय. महाराज पळता मांडा तोंडात घातला. मुक्ताबाई फटकळ होत्या. एक खेचरा खाली बस म्हटला आणि मांडा खाल्ल्या बरोबर दृष्टी प्राप्त झाली. महाराज संतांचं उच्चिष्ट आहे. तुका म्हणे शेष सेना वचन संत उच्चिष्ट खात. दृष्टी निर्माण झाली. मागे फिरून पाहिल्या 4 देव दिसू लागले साक्षात. हो यांना आपण त्रास दिला, चुकीचं केलंय. 4 देवाचा पळतच आला. पाय धरले आणि पाय धरल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मुक्ता, यशोबाने सांगितलं आज मी जन्माला आलो, खरा जन्म माझा आज झाला. जोपर्यंत मनुष्य ध्यानपणामध्ये जीवन जगतो तोपर्यंत तो जगलेलाच नसतो. ज्या दिवशी ज्ञान होतं, भक्ती चालू होते, त्या दिवस खरा त्याचा जन्म आहे. खरा जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मी त्या ठिकाणी पुत्र आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं मुक्ता यशोबाला ज्ञान द्या. सिद्ध बेटामध्ये मुक्ताईनं यशोबाला अनुग्रह केला. सांगितलं आता इथं राहू नका, औंढ्याला जा. तुमचं पूर्वीचं ठिकाण तिकडच आहे. औंढ्या नागनाथला तो यशोबा खेचर निघून गेले असावे ती अशी. तिथं त्या ठिकाणी राहिले. इकडे चांगदेव महाराजांना मिळाल्यानंतर खूप मोठा इतिहास आहे, आपण संक्षिप्त रूपाने. चांगदेव महाराजांनी पत्र घेतलं लिहायला. चांगदेव महाराज निघाले त्यांना यांच्या दर्शनाला. शिष्य मंडळी आले. महाराज तुम्ही जाऊ नका, ते लहानाले लेकर आहे, त्यांच्याकडे काही आशोबाने पत्र घेतलं लिहायला. पण त्या पत्रावरती काय लिहावं कळाना. तीर्थ स्वरूप लिहावं का चिरंजीव लिहावं? चिरंजीव लिहावं तर अधिकार मोठा, आणि तीर्थ स्वरूप लिहावं तर वय लहान, कळतच नाही.
14 विद्या 64 कला, एवढे ज्ञानी एवढे योगी मुलांना म्हणून कोरच पत्र पाठवलं शिष्याच्या हातात. चारही भावंड बसलेले होते. निवृत्तीच्या हातातून ज्ञानदेवाच्या हातात सोपान मुक्ताबाईच्या हातात गेल्या. मुक्ताबाई फटकळ होत्या, बाकीच्यांनी जाणून घेतलं पण मुक्ताबाई फटकळ होत्या. मेल्या चांगल्या. 1400 वर्ष जगला पण मेला कोराच राहिला. ज्ञानोबाईमध्ये मुक्ता तसं म्हणू नये. म्हणू नये म्हणजे काय म्हणले त्या ठिकाणी? कोरच पत्र पाठवलं. त्याला काही लिहिता आलं का नाही? अगं मुक्ता कोर आहे म्हणून बरं आहे, त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल आपल्याला. आणि चिरबिड असतं तर काही लिहिता नसतं. एक तर मनुष्य पूर्ण कोरा असावा, नाही तर पूर्ण ज्ञानी असावा. आणि अर्धवट असलं तर ते एक तर कोणाचं ऐकत नाही आणि स्वतः बी सुधरत नाही. संपूर्ण कुंभ न करोति गर्व अर्धो घटो घोष मुकैति नव. विद्वान मनुष्य गर्व करीत नाही, पण अर्धवट मनुष्य अहंकाराने ताटपणाने चालतो. म्हणून अर्धवट नसला पाहिजे माणूस. एक तर पूर्ण आज्ञानी. पूर्ण आज्ञानी असला तर तो सुधारता येतो. पूर्ण ज्ञानी तर पूर्णच असतो. बरं झालं मुक्ता, इकडे घे पत्र. पत्र जवळ घेतलं, कागद जवळ घेतला आणि चांगदेव महाराजांना उद्देशून 65 ओव्या लिहिल्या ज्ञानोबांनी त्याच्यावर. स्वस्ती श्री वटेशो जो लपोनी जगदा भासो दावी मनग्रासो प्रगटला करी. 65 ओव्या लिहिल्या. शिष्याच्या हातात पत्र दिलं, तो गेला. आणि काय लिहिलंय पत्राचा म्हणजे त्या ठिकाणी मजकूर उत्तर, ते ओव्या वाचतात पण काहीच अर्थ कळाला. अरे बाप, एवढं शिकलो याचा अर्थ कळत नाही मला. बरेच माणसं ज्ञानेश्वरी वाचतात पण अर्थ कळत नाही. माऊलींची भाषा आहे भारती, माऊलींचं ज्ञान आहे. तुका म्हणे गेलो एकटीची ते खोली म्हणून इथे गेली पायी डोळी. चांगदेव महाराज म्हणजे शिष्यानं आता आळू नका मला. तरी शिष्य पुढे आले म्हणजे तसं पायी जाऊ नका, तुम्ही ऐश्वर्य गाडी घेऊन जा. आणि मग त्यांची गाडी वाघावर बसवलं त्याला. म्हणजे तुमचं बी वजन पडलं पाहिजे ना तिथं. आता काय वजन राहिलं होतं याच कोरडा म्हणून समजलं होतं, पण हे शिष्य वेगळी चित्र असतात काही काही. त्या ठिकाणी असताना म्हणजे वाघ आणला, वाघावर बसवला, हातात नागाचा चाबूक, आकाश मार्गाने शिष्य खालून जे जे चांगदेव महाराज. आता त्या चांगदेव महाराज जे जयकार करायला राहिलंच काय होतं त्याच्याकडे, तरी बी जे जयकार करायला गेले. हे जे जयकार करते ती द्रोपण येतात आणि पडला की पुन्हा हेच घरी घेऊन येतात. असे म्हणजे त्या ठिकाणी विचित्र असतात मधली माणसं. जे जयकार करीत गेले. तिथं गेल्यानंतर विश्रांती नावाचा वड आहे, तिथं आले. निरोप लागला, चांगदेव महाराज भेटायला आले. आणि हे भावंड म्हणजे आपण दिलं हो, पण चांगदेव वाघावर बसून आकाश मार्गाने आले. आपल्याकडे तर काहीच नाही, साधं गाडी नाही, वाघ नाही, काय नाही. आणि ज्या भिंतीवर बसले होते, हिवाळ्याचे दिवस होते, भिंतीवर मोठी भिंत होती दगडाची, भिंतीवर बसले. ज्ञानोबांनी त्या भिंतीलाच आज्ञा केली, बाई आमच्याकडे काय नाही, एवढं काम करतो की आम्हाला तू चांगदेव महाराजाच्या भेटीला घेऊन जा. आणि भिंतीला आज्ञा केल्याबरोबर जड असणारी दगडाची असणारी भिंत एकदम तिनं विमानासारखी उड्डाण घेतली. आणि त्या ठिकाणी चांगदेव महाराज इकडून भिंत इकडून येते. पाहिलं बो हे कशावर बसून येतात. अरे मी तरी सजीवावर सत्ता गाजवली, वाघ जिवंत आहे, याईनी तर निर्जीव दगडाची भिंत चालवली. आपल्यापेक्षा खूप मोठी अधिकारी. वाघावूनच खाली उडी टाकली आणि पळतच गेले. चुकलं माझं. आता राहिलेली भ्रमही सगळं निघून गेला, अज्ञान सगळं निघून गेलं, हवा सगळी निघून गेली. फुगा फुटला आता चांगल्या महाराजांचा. चालविली जळ भिंती हरली चांगयाची आणि मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. ते खाली उतरल्यावर भिंतीला सांगितलं खाली या. भिंत खाली आली, उतरले. चांगले महाराज शरण गेले. मुक्ताईनं त्या ठिकाणी हात ठेवला. चांगा आता तू चांगला होय, नाव चांगलं होतं पण तू आणखी वांगलाच होता. तुझ्या त्या ठिकाणी आणखी भ्रम होता, अज्ञान होता. आणि हात ठेवल्याबरोबर ज्ञान झालं. आणि मग मात्र चांगदेव महाराज म्हणतात, चांग देव म्हणे आजी जन्मालो. या भावंडाचा आळंदीमध्ये जे जयकार चाललेला आहे सगळीकडे, सगळेजण जे जयकार करतात. ज्ञानोबा माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तिथं जमा झालेले. आज माऊलींची कार्तिकी एकादशी सगळ्यांनी धरली ना. कार्तिकी एकादशी आळंदीची त्या ठिकाणी असणारी मोठी असणारी. उद्या द्वादशी, परवा माऊलींचा समाधी सोहळा आहे. आज आळंदी पूर्ण हरिनामाने दुमदुमून गेलेली आहे. सगळीकडे इंद्रायणीच्या पारावरती, तटावरती सगळीकडे फळ उतारलेले आहेत. भजन, कीर्तन, नामचिंतन, ज्ञानोबारायांची आराधना, माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शनाची गर्दी, मांदियाळी 84 सिद्धांचा सिद्ध बेटी, साधू, जपी, तपी, संन्यासी, योगी सर्वची सर्व आज आळंदीला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती सगळी जिकडे तिकडे पसरली. संत मांदियाळी जमा झाली आळंदी. माऊलीनं सिद्धांचा सिद्ध मेळा जमा केला. 84 सिद्धांचा. तो सुख सोळा स्वर्गी नाही, विमानाची दाटी पुष्पांचा वृषा. स्वर्गावरी देव करिता, नामानी देवा चला तया तया विश्रांती घ्यावया कंकल्प. नामदेव महाराजांना नामदेव महाराजांनी देवाला घेऊन आले. चला म्हणले आळंदीला. मंदिराची जमा झाली. आपण समाधी प्रसंग घेणार नाही, आज एकादशी आहे. पण त्या ठिकाणी आपण थोडस चरित्र घेऊन लगेच समाप्त करू. 11:30 वाजलेले आहेत. थोडं 10 मिनिटं होतील बरोबर. आणि आज गुरुवार मंडळी असते. त्या ठिकाणी असणार संत मांदियाळी जमा झाली. नरहरी सोनार आलेले, सावता महाराज आले, संत सेना महाराज त्या ठिकाणी आलेले. एवढंच नाही तर गोरोबा काका सगळे आले. मांदियाळी जमा झाली. संत मंडळीची सभा बसली आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी ज्ञानाची चर्चा चालू झाली. ज्ञानाची चर्चा चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी असणार कामोबा पाठक येतात. कामूरचे ते म्हणू लागले, माऊली सगळे संत मंडळी आलेले, पण कोण संत ज्ञानी, कोण पक्का, कोण कच्चा, परीक्षा घेतली पाहिजे. माऊली तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही, हे तर माझ्यापेक्षा वयाने मोठे कर्म कर्तृत्व करणारे गोरोबा काका आलेले. आणि गोरोबा काका कुंभारे. आणि त्याला कोणतं गाळग भाजलेलं आणि कोणतं कच्च हे त्याला चांगलं द्या माहिती. आणि हे आपलं गाळगच आहे. मग ह्या गाडग्याची परीक्षा जशी त्या गाडग्याची परीक्षा त्याला आहे, तशी ह्या गाडग्याची परीक्षा तेच घेते. काका काका तुम्ही काय करा, हे परीक्षा घ्या बरं, कोण संत त्या ठिकाणी पक्के, कोण कच्चे. गोरोबा काका म्हणजे काही हरकत नाही. गोरोबा काकाने ते थापटणं आणलं होतं, ते घेतलं. काय थापटणं असतं महाराज, गाडगे बनवण्याकरता ते थापटणं असतं. मुक्ताबाईला सांगितलं, काका अशी परीक्षा घेऊ नका, प्रश्न विचारायचे, थापटणं घ्या. आणि जसं गाडग्याची परीक्षा घेतात तशी घ्या. महिला मंडळी गाडगं घ्यायला जाताना परीक्षा घेतात ना, वाजून बघा ते सक्रातीची टायमाला. आणि जे खरखर वाजत ते घेऊन येतात, भरभर वाजलं की काही असं आदळून पण बघा त्या. जर टचका गेला तर नको म्हणतात. काका तुम्ही परीक्षा घ्या. काकाने त्या ठिकाणी थोपटणं घेतलं. काकाला संकेत कळाला मुक्ताबाईचा, परीक्षा घेतली. काकाने त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादा पुढे बसलेले होते, तांबेशी त्यांच्या डोक्यात थापटणं मारलं. मारल्याबरोबर निवृत्तीनाथ दादाचं एक नाही, दोन नाही, शांत. कारण ते देहावर नव्हते. दुसरे त्या ठिकाणी सावता महाराज, त्यांच्या डोक्यात मारलं, शांत. अनेक संत मंडळीच्या डोक्यात मारलं. तिथे ज्ञानोबायांच्याही डोक्यात मारलं, शांत. देहावरच नाही. महाराज चिदानंद स्वरूप देहाची आसक्ती संपलेली होती. सोपान काकाच्या, मुक्ताबाईच्या,
शेवट नामदेव महाराज बसलेले होते. नामदेव महाराजांच्या डोक्यात मारणार, तेवढ्यात ती उठले, हात धरला. अहो म्हणले मारता का काय तुम्ही माणसाला? परीक्षा घ्यायची पद्धत आहे काही. मला देव कुठं असतो का माझ्या ताटात जेवतो कुठं असतो, देवाचं विचारा, धर्माचं विचारा, भक्तीचं विचारा. काही असं डोक्यात मारून फोडता का डोकं आमचं? असं उठल्याबरोबर तंडाई लागल्याबरोबर मुक्ताबाई म्हणली, नाम्या कच्चा, नाम्या कच्चा. अहो नाम्या कच्चा म्हणल्यावर लय राग आला, कारण तिथं सगळ्यात जास्त आयुष्य नामदेव महाराजांचं. आणि स्वतःला ते खूप मोठे भक्त समजत होते, कारण यायला तरी देवाकडे यावं लागतं, पण देवच माझ्या घरी राहतो. देव माझ्या घरी येतो, घरी राहतो, खेळतो, माझ्याशिवाय राहत नाही, हा अहंकार होता. नाम्या कच्चा म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकाला गेली. नुसतं डोळे वाचून बघ, हे नाम्या डोळे वाचून का पाहायला लागला, कच्चा आहेस तू. आणि मग तिथं त्यांचं काही चाललं नाही. हे म्हणजे हे काय संत येतात काय, हे काय संताची सभा थोडीची. नामदेव महाराज तिथून चाट राग आणि पावलं उठून निघून आले. संत मंडळीची चर्चा झाली, नामदेव महाराज कच्चे ठरले, निघून आले. पंढरपूरला आल्यानंतर देवाकडे गेले, पहिले देवाकडे गेले. नामा कम घामाघूम झाला, काय झालं देवा? आज तू मला म्हणले माऊली लई श्रेष्ठ, मुक्ताबाई लई श्रेष्ठ, आणि त्या संत मंडळीमध्ये चर्चेला आळंदीला पाठवलं. अरे बाबा कशाचं परीक्षण, कशाची चर्चा, थोडीच होती म्हणजे ते माझं डोकं. अशी परीक्षा असते का? आणि ते हात धरला, त्यांना म्हणलं असं करू नका, तर ती एवढीशी मुक्ताबाई मला एकतरी भाषेत बोलली, नाम्या कच्चा, नाम्या कच्चा. आणि देवा हे काय संत थोडेच आहेत, आणि मी कच्चा कसा आहे? देव हसले, देवाने सांगितलं, नामा खरंच तू कच्चा आहे. अरे बाबा, मला माहितच नव्हतं तू त्याच्या पार्टीचा आहे म्हणून. तो विपक्ष कधीपासून बदलला काही सांगता येत नाही महाराज. सकाळून इकडे असते ते, लगेच दुपारून बातमी येते, गेले तिकडं. कधी ते डायरेक्ट द्यायचं जेव्हा ते वर्णन करते चॅनलवर, ते म्हणते हे तर इकडचे होते, ते इकडचं पक्षाचं कसं वर्णन करायले. अहो म्हणले ते आताच 10 मिनिटापूर्वी तिकडे गेले होते. म्हणले देवा तुम्ही कधी पक्ष बदलला? म्हणले देव म्हणले नामा तू खरंच कच्चा आहे. सांग कसा कच्चा आहे, नंतर सांगल म्हटले. नामदेव महाराजांचा आख्या सुंदर प्रकारचे देवाने परीक्षा घेतली. चिंचेच्या झाडाखाली भजन करत होते चंद्रभागेच्या पलीकडे. देवाने घिसड्याचं रूप घेतलं, रुक्मिणीला घिसडीन केलं, तिथं सगळं गाढव केलं गरुडाला, तिथं सगळं बारदाना उतरला. नामदेव महाराजांना वाटलं इकडा कसं काय आली, पण जाऊ द्या, असो कोणी भजन करतात. म्हणले भूक लागली काहीतरी कर, घिसडीला म्हणले. काय मग ते तिनं ते 4 दगड ठेवले, मोठं पातेलं ठेवलं. काय करायचं म्हणले, कोंबडा करो म्हणे. त्या ठिकाणी असणारे ते कोंबडं कापलं, त्या पातेल्यात टाकलं. ते म्हणले बघून काही भरलं नाही. त्याने म्हणे 2-4 टाका, आणखी 2-4 टाकले, बघून काही भरलं नाही. शेळ्याच्या काही त्या असणारे ते हे होते ते पिल्ले बकर, म्हणजे ते बकरू टाकलं, काही बघून भरलं नाही. म्हणजे ते मोठा शेळी टाक म्हणजे. अहो म्हणजे टाकलंय पण काही बघून भरलं नाही. एक छोकरा दिसतंय ना बोले, उसको उठाव बोले, म्हणजे ते नामदेव दिसतो ना म्हणजे इथं बसलेला, त्याला टाक. नामदेव महाराज म्हणजे बाबा हे काय घिसडी तुम्हाला बघून टाकते. जे पळाले चंद्रभागेच्या पाण्यातून लगेच देवाच्या रावला घामाघूम. देवा मेलो होतो गड्या, पण पळलो म्हणून जगलो नाही, तर वाचलो नाही, तर काही खरं नव्हतं. म्हणजे काय झालं, अरे कोण घिसडी आला असा असतो ना घिसडी. त्या ठिकाणी तिने पातेल्यात कोंबडून बकरून मला बी टाकू लागला. नाम्या अरे तू कच्चा आहेस म्हणजे कस काय, घिसडी मीच होतो ना. आणि घिसडी आणि ही होती ना रुक्मिणी, आणि गाढो ह्यो गरुड होता. विचार त्याला, अरे बा देवा खरंच मी कच्चा. मग पटलं नामदेवा, मी तुला ओळखू शकत नाही. अरे तू मला विटेवरच ओळखायला लागला, तुला इकडं तिकडं मला ओळखता आलं नाही, याचा अर्थ तू कच्चा आहे का नाही. देवा पक्क होण्याकरता आवून घ्यायला जा म्हटले. तिथं हिशोबा खेचर महाराज, ज्या हिशोबा खेचरनी माऊलीच्या ताटातलं उष्ट खाल्लं, एवढा मोठा अधिकार दिला माऊलीनं त्यांना नामदेव महाराजांचा पुढं. तिथं गेल्यानंतर ते हिशोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर जोड्यासह पाय देऊन त्या ठिकाणी झोपले होते. गेले म्हणले तुला काय त्या ठिकाणी देव दिसत नाही का, जोड्या सगट
देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. ईश्वराचे चरण माहीतच होतं नामा येणार आहे. ते त्या ठिकाणी म्हणले बाबा नामा वय झालं म्हणले पाय उचलत नाही तूच उचलून ठेव. म्हणजे याला फक्तच काय माहित नव्हतं नाम आहे मला. पहिला धक्का बसला, जोड्या सगळं पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवायला लागले तर तिथं पिंड तयार झाली. तिसरीकडे ठेवण्याच्या 12 ज्योतिर्लिंग तिथं तयार झाले. नंतर लक्षात आलं म्हणजे कोण तुम्ही, तर त्या ठिकाणी सांगितलं या देहाला ईश्वर खेचर म्हणतात. अरे बाप्पा, लक्षात आलं याईनी महादेवाच्या डोक्यावर पाय ठेवला नाही, महादेवानीच यायचे पाय डोक्यावर घेतले. त्या ठिकाणी दर्शन केलं, विश्वखेचरचं वय झालं होतं. हात ठेवल्याबरोबर समत्व दृष्टी प्राप्त झाली. जे जे दृष्टी दिसे मग आली. माउंड केलं, माउंड्यात पुन्हा देवाने परीक्षा घेतली. सोळ्यात स्वयंपाक केला होता देवासाठी. कुत्र्याचं रूप गेलं आणि देवाने तोंड घातलं चपात्याच्या दोडीमध्ये आणि घेऊन पळायला लागले. लोक म्हणले कुत्र हाना, कुत्र हाना. नामदेव महाराज म्हणले कुत्र हाणू नका. तुपाची वाटी घेतली आणि सांगितलं देवा कच्च्या पोळ्या खाताना तर पोट दुखतं, तूप लावून खा. आणि मग देवाने कुत्र्याचं रूप टाकलं, सांगितलं नामा पक्का झाला. अशा पद्धतीचं सुंदर त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं. तिकडे संत मंडळी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज स्वतंत्र आळंदीला त्या ठिकाणी असणारं सुंदर राहतात. आणि तिथं राहत असताना माऊलींचं सगळं कार्य